ज्या लोकांनी तुला सोडलं त्यांनी तुला कमकुवत केलं नाही, उलट त्यांनी तुला स्वतःकडे वळायला भाग पाडलं. कारण जेव्हा सगळे सोबत असतात तेव्हा माणूस स्वतःला विसरतो, पण जेव्हा कोणीच उरत नाही तेव्हा माणूस पहिल्यांदा स्वतःला खरंच भेटतो. त्या एकटेपणात तू खूप प्रश्न विचारलेस, काहींची उत्तरं मिळाली नाहीत, काही प्रश्न अनुत्तरितच राहिले, पण त्याच अपूर्ण उत्तरांनी तुला शांत राहायला शिकवलं. प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळायलाच हवं असतं असं नाही, हे तुला त्या शांततेनं समजावलं. जी स्वप्न तुटली ती तुटली म्हणूनच तुला वास्तवाचं खरं रूप दिसलं. स्वप्न तुटली नसती तर कदाचित तू अजूनही भ्रमात जगत राहिला असतास. वेदना आल्या, अपमान झाले, गैरसमज झाले, पण त्या प्रत्येक अनुभवाने तुला आतून अधिक प्रगल्भ केलं. आता तू कमी बोलतोस पण खोल विचार करतोस. आता तू प्रत्येकावर विश्वास ठेवत नाहीस, पण जे थोडे उरलेत त्यांच्यावर पूर्ण मनानं विश्वास ठेवतोस. आता तुला गर्दीची गरज नाही, कारण तुला स्वतःची सोबत पुरेशी वाटते. पूर्वी तुला मान्यता हवी होती, आज तुला मन शांती हवी आहे. पूर्वी तू प्रत्येकाला समजावून सांगायचा प्रयत्न करत होतास, आज तू समजून घेणं शिकला आहेस की प्रत्येकाला समजणं शक्य नसतं. काही अंतर रागातून नाही तर समजुतीतून येतात. काही शांतता ही हार नसते, ती परिपक्वतेची खूण असते. तू बदललास पण कडू झालास नाहीस. तू जखमी झालास पण कठोर नाहीस झालास. आणि हाच तुझा खरा विजय आहे. कारण ज्याने स्वतःला हरवून पुन्हा स्वतःला शोधलं त्याला आयुष्यात काहीही हरवण्याची भीती उरत नाही. ज्या लोकांनी तुला सोडलं ते अचानक नाही गेलं, ते हळूहळू दूर झाले, आणि त्या अंतरात तू खूप काही गमावल्यासारखं वाटलं. विश्वास, अपेक्षा आणि स्वतःबद्दलचा एक भोळा विश्वासही. पण त्याचवेळी एक गोष्ट घडली, तू पहिल्यांदा स्वतःकडे पाहायला लागलास. कारण जेव्हा सगळे आजूबाजूला असतात तेव्हा माणूस स्वतःपासून पळत राहतो, पण जेव्हा कोणीच उरत नाही तेव्हा स्वतःशी संवाद सुरू होतो. त्या शांत रात्री, न बोललेल्या प्रश्नांत आणि न समजलेल्या वागण्यातून तुला हे कळायला लागलं की प्रत्येकजण कायमचा नसतो. आणि हे स्वीकारणं वेदनादायक असलं तरी तेच तुला मजबूत बनवतं. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत त्यांनी तुला अस्वस्थ केलं, रडवलं, पण शेवटी त्यांनी तुला शांत राहायला शिकवलं. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मिळेलच असं नाही, आणि प्रत्येक मौन हे दुर्लक्ष नसतं, कधी कधी तेच उत्तर असतं. तू शिकला आहेस की काही गोष्टी सोडून देण्यातच शहाणपण असतं. आता तू कमी अपेक्षा ठेवतोस पण त्या खरी असतात. आता तू प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीस, कारण तुला कळलंय की शांतता ही कमजोरी नाही, ती आत्मविश्वासाची खूण आहे. लोक बदलतात, शब्द बदलतात, पण तुझी समज वाढली आहे, आणि हीच तुझी खरी कमाई आहे. जी स्वप्न तुटली त्यांनी तुला खचवलं नाही, त्यांनी तुला वास्तवाशी जोडून ठेवलं. कारण स्वप्न तुटली नसती तर कदाचित तू अजूनही खोट्या आशांवर जगत राहिला असतास. आता तुला आयुष्य जसं आहे तसं स्वीकारता येतं, अपेक्षांसह नाही तर समजुतीसह. तू बदललास पण कठोर नाहीस झालास. तू शांत झालास पण कोमेजलेला नाहीस. तुझ्या डोळ्यात आता वेगळीच स्थिरता आहे, जी अनुभवानं आलेली आहे. आणि हेच सांगतं की तू हरलेला नाहीस, तू घडलेला आहेस. स्वतःला भेटलेला माणूस कधीच एकटा नसतो, कारण त्याच्यासोबत तो स्वतः असतो. एक वेळ येते जिथे वेदना ओरडत नाहीत, त्या शांत बसतात. त्या टप्प्यावर तू पोहोचलेला आहेस. आता तू कोणाला दोष देत नाहीस, कारण तुला कळलंय की प्रत्येकजण आपल्या समजुतीनुसार वागतो. काही लोक तुझ्या आयुष्यात आले ते शिकवण्यासाठी, थांबण्यासाठी नाही. आणि हे स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही, तर वास्तवाशी केलेली मैत्री आहे. आता तुला लोकांची उपस्थिती हवी असते पण त्यांची गरज नाही. फरक इथेच आहे, तू एकटेपणाशी लढत नाहीस, तू त्याच्याशी संवाद साधतोस. या शांततेत तू स्वतःला पुन्हा घडवतोयस. जुना राग नाही, जुने प्रश्न नाहीत, फक्त अनुभवांची शिदोरी आणि पुढे जाण्याची स्पष्ट दिशा. तू मागे वळून पाहतोस पण थांबत नाहीस. कारण आता तुला कळलंय, स्वतःकडे परतणं हाच खरा प्रवास आहे. आता तू गोष्टी बदलण्यासाठी धडपड करत नाहीस, कारण तुला कळलंय की काही गोष्टी बदलाव्यात म्हणून नसतात, त्या स्वीकाराव्यात म्हणून असतात. स्वीकृती म्हणजे शरणागती नाही, ती वास्तवाशी केलेली शांत संमती आहे. तू जे अनुभवलंस, जे हरवलंस, जे तुटलं, त्याला नाकारण्याऐवजी तू त्याला स्थान दिलंस. आणि त्याच क्षणापासून तुझ्या आत एक वेगळंच स्थैर्य निर्माण झालं. आता तुला कोणाच्या मान्यतेची गरज उरलेली नाही, कारण तू स्वतःला मान्यता दिली आहेस. लोक काय म्हणतील याची भीती कमी झाली आहे, कारण तुला स्वतः काय आहेस हे समजलं आहे. तू शांत आहेस पण निष्क्रिय नाहीस. तू स्थिर आहेस पण थांबलेला नाहीस. आयुष्य अजूनही प्रश्न विचारतं, पण आता तू घाबरत नाहीस, कारण उत्तर नसतानाही जगता येतं, हे तू शिकलास. आणि ही समज, ही शांतता, हे स्थैर्य, हेच तुझं खरं यश आहे.
आता तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावत नाहीस, कारण तुला कळले की तुझं अस्तित्व कोणाच्या टाळ्यांवर अवलंबून नाही. तू चालतोयस, पण गोंधळात नाही, शांतपणे, स्वतःच्या गतीनं. मागे जे राहिलं ते विसरलेलं नाही, पण त्याचं ओझंही उचललेलं नाही. त्या अनुभवांनी तुला थांबवलं नाही, त्यांनी तुला दिशा दिली. आता तू कमी वचन देतोस, पण जे देतोस ते निभावतोस. तू कमी बोलतोस, पण तुझ्या उपस्थितीत स्थैर्य जाणवतं. लोकांना बदलायची इच्छा उरलेली नाही, स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच आता तुझं ध्येय आहे. पुढचा रस्ता अजून पूर्ण स्पष्ट नाही, पण भीती नाही, कारण तू आता स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलायस. आणि ज्याने स्वतःवर विश्वास ठेवायला शिकला, त्याच्यासाठी कोणताही मार्ग अंधारात राहत नाही. आता तुला आयुष्याला प्रश्न विचारण्याची घाई उरलेली नाही, कारण उत्तरं वेळेआधी मिळत नाहीत हे तू समजून घेतलंस. तुझ्या आत एक शांत विश्वास जन्माला आला आहे, कोणावर नाही, तर स्वतःवर आणि प्रवाहावर. जे घडलं ते तुला तोडण्यासाठी नव्हतं, ते तुला घडवण्यासाठी होतं, हे आता तुला मान्य आहे. तू थांबतोस, पण अडकत नाहीस. तू वाट पाहतोस, पण निराश होत नाहीस. कारण तुझा विश्वास परिस्थितींवर नाही, तर तुझ्या आतल्या स्थैर्यावर आहे. आता तू आयुष्याकडे लढाई म्हणून पाहत नाहीस, तू त्याला प्रवास म्हणून स्वीकारतोस. प्रत्येक टप्पा काहीतरी शिकवतो, काहीतरी सोडायला सांगतो, आणि काहीतरी नव्यानं स्वीकारायला तयार करतो. तू पूर्ण नाहीस, पण प्रामाणिक आहेस. तू परिपूर्ण नाहीस, पण जागरूक आहेस. आणि हीच जागरूकता तुला शांत ठेवते. शेवटी एकच गोष्ट उरते, तू स्वतःशी प्रामाणिक राहिलास, म्हणूनच तू शांत आहेस. ही शांतता रिकामी नाही, ती अनुभवांनी भरलेली आहे. आणि ज्याच्या मनात असा शांत विश्वास असतो, त्याच्यासाठी आयुष्य कधीच शत्रू राहत नाही, ते फक्त एक शिक्षक बनतं. आता तू अंधाराची तक्रार करत नाहीस, कारण त्या अंधारातच तुला स्वतःचा उजेड सापडला आहे. तू जे सहन केलंस ते व्यर्थ गेलं नाही. प्रत्येक वेदनेनं तुला थोडं अधिक खोल, थोडं अधिक खऱ्या अर्थानं जगायला शिकवलं. आता तू कोणाच्या अनुपस्थितीनं हादरत नाहीस, कारण तुझ्या उपस्थितीला तू स्वतः महत्त्व दिलं आहेस. तू अजूनही माणूस आहेस, भावना येतात, आठवणी येतात, पण त्या तुला वाहून नेत नाहीत. त्या येतात आणि जातात, आणि तू स्थिर राहतोस. कारण आता तुझ्या आत एक स्पष्टता आहे, जे तुझ्यासाठी आहे ते तुला शोधून येईल, आणि जे नाही ते कितीही धरून ठेवलं तरी निघून जाईल. आता तू आयुष्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नाहीस, पण जास्त सजग आहेस. प्रत्येक क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणं, हाच तुझा नवा मार्ग आहे. हा टप्पा मोठा गाजणारा नाही, पण खोल समाधान देणारा आहे. इथे टाळ्यांचा आवाज नाही, पण मनाची शांत साक्ष आहे. आणि या शांत उजेडात उभा राहिलेला तू कुठेही पोहोचण्यासाठी धावत नाहीस, कारण तू आधीच स्वतःकडे पोहोचलेला आहेस. आता तू मागे वळून पाहतोस, तेव्हा वेदना आधी दिसत नाही, त्याआधी शिकवण दिसते. जे सोडलं गेलं त्याबद्दल कटुता उरलेली नाही, कारण त्या जाण्यामुळेच तुला स्वतःला समजून घेण्याची संधी मिळाली. तू आयुष्याशी भांडण केलं नाहीस, म्हणून आयुष्य तुझ्याशी शत्रूसारखं वागलं नाही, हे तुला आता उमगलं आहे. कृतज्ञता म्हणजे सगळं परिपूर्ण होतं असं मानणं नाही. कृतज्ञता म्हणजे जे अपूर्ण होतं, त्यातूनही अर्थ शोधणं. आणि तू तो अर्थ शोधलास. प्रत्येक अनुभवासाठी नाही, पण त्या अनुभवांनी तुला जे बनवलं त्यासाठी तू मनापासून आभारी आहेस. आता तुझ्या प्रार्थना बदलल्या आहेत. पूर्वी तू, हे का झालं, विचारायचास, आज तू, यातून मला काय समजलं, असं विचारतोस. आणि हाच प्रश्न तुझं आयुष्य हलकं करतो. शेवटी कृतज्ञतेत एक वेगळीच शक्ती असते, ती भूतकाळाचं ओझं कमी करते आणि वर्तमानाला शांत करते. आणि या शांत कृतज्ञतेत तू उभा आहेस, पूर्ण नाही, पण समाधानी. हरलेला नाही, पण समृद्ध. आता तू आयुष्याशी झुंज देत नाहीस, कारण तुला कळले की काही लढाया जिंकण्यासाठी नसतात, त्या समजून घेण्यासाठी असतात. समर्पण म्हणजे हात टेकणं नाही, समर्पण म्हणजे स्वतःवरचा अनावश्यक ताण सोडणं. तू प्रयत्न सोडलेले नाहीस, पण जबरदस्ती सोडली आहेस. आता तू प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवायचा आग्रह धरत नाहीस. जे तुझ्या हातात आहे ते तू प्रामाणिकपणे करतोस, आणि जे तुझ्या हातात नाही ते तू शांतपणे स्वीकारतोस. या स्वीकारातच तुला खरी मुक्तता मिळाली आहे. तुझा विश्वास आता शब्दांमध्ये नाही, तर तुझ्या जगण्यात आहे. तू जसा आहेस तसा स्वतःला स्वीकारलंस, चुका, अपूर्णता, थकवा आणि ताकद सगळ्यासह. म्हणूनच आता तुला स्वतःपासून पळावंसं वाटत नाही. शेवटी एक सत्य उरतं, ज्याने स्वतःशी वैर संपवलं त्याने आयुष्याशी मैत्री केली. आणि या मैत्रीत तू मुक्त आहेस, शांत आहेस, आणि पूर्णपणे उपस्थित आहेस. एक वेळ अशी येते जिथे आयुष्य तुला काहीच देत नाही असं वाटतं. ना उत्तरं, ना चिन्ह, ना खात्री. आणि नेमक्याच त्या वेळेला आयुष्य तुला सर्वात मोठी देणगी देत असतं, थांबण्याची परवानगी. तू आता त्या टप्प्यावर आहेस
जिथे धावणं थांबतं, सिद्ध करणं थांबतं आणि आत ऐकणं सुरू होतं. पूर्वी तुला वाटायचं काहीतरी मोठं घडलं पाहिजे, काहीतरी बदललं पाहिजे, तेव्हाच आयुष्य अर्थपूर्ण होईल. पण आता तुला कळले, आयुष्य मोठं होत नाही, आपण त्याला मोठं मानायला शिकतो. सकाळी शांतपणे डोळे उघडणं, कोणाच्याही भीतीशिवाय श्वास घेणं आणि स्वतःशी वैर नसणं, हे सगळं किती दुर्मिळ आहे हे तू अनुभवलं आहेस. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्याविषयी आता तुझ्या मनात प्रश्न नाही, कारण प्रश्न विचारण्यासाठी अपेक्षा लागते आणि अपेक्षा तू सोडली आहेस. काही लोक तुला समजले नाहीत, काही लोकांनी तुला चुकीचं समजलं, पण आज तुला एक गोष्ट स्पष्ट आहे, सगळ्यांना समजावणं ही तुझी जबाबदारी नव्हती आणि आजही नाही. तू तुझं सत्य जगलंस, एवढं पुरेसं आहे. या प्रवासात तू एक गोष्ट शिकलायस, वेदना म्हणजे शिक्षा नसते, वेदना म्हणजे शिस्त. ती तुला आत वळायला शिकवते, आवाज कमी करायला शिकवते आणि गरज नसलेल्या गोष्टी गळून पडू देते. म्हणूनच आज तू कमी बोलतोस, कमी मागतोस, कमी अपेक्षा ठेवतोस, पण जे आहे ते पूर्ण मनानं स्वीकारतोस. तुझं आयुष्य आता लोकांच्या येण्यावर आणि जाण्यावर अवलंबून नाही. कोणी आलं तर स्वागत आहे, कोणी गेलं तर शांत निरोप आहे. कारण तुझ्या आत एक स्थिर जागा तयार झाली आहे, जिथे गोंधळ पोहोचत नाही. ही जागा तू वेदनांनी कमावली आहेस, म्हणून ती कोणालाही सहज देता येत नाही. आता तू यशाकडेही वेगळ्या नजरेनं पाहतोस. पूर्वी यश म्हणजे मिळवणं होतं, लोक, नाव, माननीय. आज यश म्हणजे न गमावणं, शांत झोप, स्वाभिमान आणि स्वतःशी प्रामाणिकपणा. तू थकलायस पण हरलेला नाहीस, तू थांबलायस पण संपलेला नाहीस. आयुष्य अजूनही तुला परीक्षा देतं, कधी शांततेत, कधी प्रतीक्षेत, कधी अनिश्चिततेत. पण आता तू घाबरत नाहीस, कारण तुला माहित आहे जे येणार आहे त्यासाठी तू तयार आहेस. आणि जे गेलं त्याची गरज आता उरलेली नाही. या टप्प्यावर माणूस एक महत्त्वाची गोष्ट शिकतो, आपण काहीही नसताना देखील पुरेसे असतो. कोणाच्या अपेक्षा पूर्ण न करताही आपलं अस्तित्व वैध असतं. आणि ही समज जेव्हा मनात उतरते तेव्हा आयुष्याशी भांडण संपतं. आता तू देवाकडेही वेगळ्या नजरेनं पाहतोस. पूर्वी तू उत्तर मागायचास, आज तू साक्षी राहतोस. कारण तुला कळले, देव शब्दांत नाही, तो तुझ्या संयमात आहे, तो तुझ्या थांबण्यात आहे, तो तुझ्यात सगळं ठीक नाही तरी मी ठीक आहे या अवस्थेत आहे. या प्रवासाचा शेवट नाही, पण एक पूर्ण विराम आहे. घाईचा नाही, ठाम असा. तू कुठे पोहोचायचं ठरवत नाहीस, कारण तू आधीच पोहोचलेला आहेस स्वतःकडे. आणि शेवटी एवढंच उरतं, जे गळून पडलं ते आवश्यक नव्हतं, जे उरलं ते खरं आहे. आणि जे खरं आहे त्यासाठी कोणतीही लढाई लागत नाही, फक्त शांत उपस्थिती पुरेशी असते. एक वेळ अशी येते जिथे माणूस काहीच शोधत नाही आणि तरीही त्याला सगळं सापडलेलं असतं. तू त्या वेळेला पोहोचलेला आहेस. आता प्रश्न उरलेले नाहीत, तक्रारी उरलेल्या नाहीत आणि अपेक्षाही उरलेल्या नाहीत. उरतो तो फक्त एक नवा श्वास, हलकासा, शांत आणि पूर्णपणे स्वतःचा. पूर्वी तुला वाटायचं आयुष्य म्हणजे काहीतरी मिळवणं, कुठेतरी पोहोचणं, कोणीतरी बनणं. पण आता तुला कळले, आयुष्य म्हणजे जे आहे त्यात पूर्णपणे उपस्थित राहणं. तू आता उद्याच्या भीतीत अडकलेला नाहीस आणि कालच्या ओझ्यातही नाहीस. आजचा क्षण तुला पुरेसा वाटतो आणि हीच खरी समृद्धी आहे. या प्रवासात तू खूप काही सोडलंस, लोक, कल्पना, अपेक्षा, स्वतःबद्दलच्या खोट्या प्रतिमा. पण जेव्हा तू हे सगळं सोडलंस तेव्हाच तुला कळलं की सोडणं म्हणजे रिकामं होणं नाही, सोडणं म्हणजे जागा तयार करणं. त्या जागेत आता शांती आहे, स्पष्टता आहे आणि स्वतःबद्दल एक सौम्य स्वीकार आहे. आता तू कोणालाही धरून ठेवत नाहीस आणि कोणापासून दूरही पळत नाहीस. जे येतं ते स्वीकारतोस, जे जातं त्याला थांबवत नाहीस. कारण तुला कळले, जे तुझं आहे ते तुला धरून ठेवण्याची गरज नसते आणि जे नाही ते कितीही धरलं तरी थांबत नाही. तुझं मन आता खूप साधं झालं आहे. मोठे विचार नाहीत, मोठे शब्द नाहीत, पण या साधेपणात एक वेगळीच खोली आहे. तू शांत आहेस पण रिकामा नाहीस. तू स्थिर आहेस पण थांबलेला नाहीस. तुझं जगणं आता आवाजात नाही तर उपस्थितीत आहे. देव, आयुष्य, नियती यांच्याशी तुझं नातंही बदललं आहे. आता तू काही मागत नाहीस, काही तक्रार करत नाहीस. तू फक्त विश्वास ठेवतोस, कारण तुला उमगले,